हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुपर सॉफ्ट असे रसगुल्ले कसे बनवायचे हे शिकवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, तर या रक्षाबंधनला नक्की बनवा। नक्की तुमचे भाऊ खुश होतील याची मी 100% गॅरंटी देते। तर घरात जे अवेलेबल असते 2-3 सामान, त्या सामानातून आपण हे रसगुल्ले बनवणार आहोत। तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण रसगुल्ले बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी साधारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या दुधाला एक उकळी येऊ द्यायची आहे, इथपर्यंत तापून घ्यायचं आहे। तर दूध तापते तोपर्यंत आपण लिंबाचा रस काढून घेऊयात। तर 2 लिंब घेतलेले आहेत मी, छोट्या साईजचे आहेत म्हणून 2 घेतलेले आहेत। तर एका वाटीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवर याचा रस काढायचा आहे। आपल्याला साधारण 2 ते 3 चम्मचच रस लागणार आहे। तर पूर्ण गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून बिया आपल्या छेन्यामध्ये येणार नाहीत। तर इथे मी 2 चम्मच रस घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे, साधारण अर्धी वाटी आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे। तर साईडला जे आपण दूध उकळण्यासाठी ठेवलं होतं त्याला पण मस्त अशी उकळी आलेली आहे। आता उकळी आल्यावर आपल्याला एक वेळेस चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा थोडा करून जे आपण लिंबाचा रस घेतला होता ते घालायचं आहे। आणि गॅस मी एकदम कमी केलेला आहे ह्या स्टेपला। तर व्यवस्थित आपल्याला दूध हे फाडून घ्यायचं आहे। तर हे दूध फाटण्यासाठी साधारण 10 ते 20 सेकंद लागतात। लगेच आपलं दूध फाटल्या जाते। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता, थोडं थोडं आपलं लगेच फाटत आहे। तर याच पद्धतीने आपल्याला एका डायरेक्शनमध्येच मिक्स करत जायचं आहे, जेणेकरून आपला छेना एकदम सॉफ्ट होईल। तर एकदम आपला सॉफ्ट असा छेना तयार झालेला आहे। तर आता आपण हे गाळून घेऊयात। तर गाळण्यासाठी इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, खाली पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यावर एक रुमाल घेतलेला आहे, पातळ रुमाल घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावर हे दूध गाळून घ्यायचं आहे। जे खाली पाणी जमा होत आहे ते तुम्ही उंडा चुरण्यासाठी घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला पोळ्यामध्ये जर लिंबाचा रसाचा थोडासा फ्लेवर जो येतो ते आवडत नसेल तर ते तुम्ही पनीरच्या भाजीमध्ये सुद्धा घेऊ शकता। कोणतीही ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये हे पाणी तुम्ही वापरू शकता। खूप सारे विटॅमिन्स असतात ह्या पाण्यामध्ये। तर आता आपल्याला हे छेना व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण लिंबाचा रस वापरला होता। त्याची स्मेल जाईपर्यंत आपल्याला थंड पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। आणि धुतल्यानंतर परत एकदा दाबून दाबून हा छेना आपल्याला निथळून घ्यायचा आहे। थोडंसं 5 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। तोपर्यंत आपण चासणी तयार करूयात। तर चासणीसाठी 1 कप इथे मी साखर घेतलेली आहे आणि 1 कप साखरेसाठी मी 2 कप इथे पाणी वापरलेलं आहे। तर मीडियम गॅसवर आपण ही साखर वितळायला ठेवून देऊत। तर आपला छेना पण तयार झालेला आहे। तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। तर प्लेटमध्ये आपल्याला हा छेना घ्यायचा आहे। तर पाहू शकता अर्धा लिटर दुधामध्ये किती मस्त आपला छेना तयार झालेला आहे। तर आता याला आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर हाताच्या साहाय्याने चोळून चोळून घेऊ शकता। एकदम आपल्याला सॉफ्ट बनवायचं आहे। तर आता हाताच्या या साईडने आपल्याला काय करायचं आहे, हा छेना एकदम मसलून घ्यायचा आहे, एकदम सुपर सॉफ्ट होईपर्यंत। जेवढा छेना सॉफ्ट झाला तेवढे आपले रसगुल्ले यम्मी बनतात। तर ही प्रोसेस करायला साधारण 5 ते 10 मिनिट लागतात। तर इथे जर थोडीशी मेहनत घेतली तर आपली मिठाई एकदम मस्त होते। तर हे मेहनतीचं खूप काम आहे। तर मी आणखीन 4-5 मिनिट अशा पद्धतीनेच इथे पूर्ण मसलून घेणार आहे। एकदम सॉफ्ट हे छेना बनवून घ्यायचा आहे आपल्याला। तर हे पाहू शकता साधारण 5 मिनिट झालेले आहेत। एकदम सॉफ्ट आपला छेना तयार झालेला आहे, पाहू शकता। एकदम सॉफ्ट छेना झाल्यानंतरच आपल्याला रसगुल्ले बनवायला घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल, आपले रसगुल्ले फुटणार नाहीत आणि जास्त कडक सुद्धा होणार नाहीत। एकदम मऊसूत आपले रसगुल्ले तयार होतील। तर अर्धा लिटर दुधामध्ये साधारण 10 ते 12 मीडियम साईजचे रसगुल्ले तयार होतात। तर साईज तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता। तर हाताच्या मदतीने आपल्याला गोल गोल करत हे पूर्ण रसगुल्ले बनवून घ्यायचे आहेत।
तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला हे रसगुल्ले तर इथे मी सर्व रसगुल्ले एका साईजमध्ये बनवून घेतलेले आहेत. बनवून घ्यायचे आहेत. साईडला आपण जी चासणी तयार करायला घेतली होती ती पण तयार झालेली आहे. फक्त आपल्याला इथे साखर मेल्ट करून घ्यायची आहे. 1 तार किंवा 2 तार अशी चासणी करायची नाही. थोडीशी चिपचिपी बोटाला लागेल इतकीच करायची आहे. नंतर 3 ते 4 थेंब लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे काय होईल, चासणी आपली कडक होणार नाही. तर पाहू शकता एकदम साखर मेल्ट करून साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर शिजून घ्यायची आहे चासणी. कोणताही आपल्याला पाक बनवायचा नाही 1 तारी 2 तारी. डायरेक्ट याच्यामध्ये जे आपण रसगुल्ले बनवले होते ते याच्यामध्ये सोडायचे आहेत. तर इथे पाहू शकता किती मस्त रसगुल्ले झालेले आहेत. आणि साधारण 2 ते 3 मिनिट मी असं शिजून घेतलेलं आहे. 2-3 मिनिट आपल्याला अजिबात रसगुल्ल्याला हलवायचं नाही. आता आपल्याला 10 मिनिट याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. एकदम फुल गॅसवर शिजवायचं आहे. तर इथे पाहू शकता 10 मिनिट झालेले आहेत आणि रसगुल्ल्याची साईज पण पाहू शकता किती फुगलेली आहे. डबल साईज झालेली आहे. एकदम सॉफ्ट आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत. तर आणखीन 2-3 मिनिट मी असंच याला शिजवून घेणार आहे झाकण ठेवून. तर इथे पाहू शकता आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत. किती साईजने डबल झालेले आहेत. डबल टिबल म्हणलं तरी चालेल. एकदम मस्त स्पॉन्जी आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत. हे पाहू शकता. आणि ह्या रसगुल्ल्यांनी रस पण व्यवस्थित पिलेला आहे. नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. तर इथे आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊयात. तर पाहू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत. तर इथे पाहू शकता मी रिअल आवाजसुद्धा ठेवलेला आहे. किती याच्यामध्ये पाक मुरलेला आहे. तर आता मी एक रसगुल्ला तोडून दाखवते. आतमध्ये आपला पाक व्यवस्थित मुरलेला आहे. तर दाबल्यावर एकदम दबतात. पाहू शकता किती मस्त झालेले आहेत. तर चम्मचने इथे मी एक तोडून दाखवलेला आहे. अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे. एकदम मार्केटसारखे आपण घरच्या घरी रसगुल्ले बनवलेले आहेत. तर पाहू शकता किती सोपी पद्धत आहे. तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.